बारामती येथील चर्च ऑफ ख्राइस्ट या बालसभागृहातील एक मुलगा जो आहे तो 3 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला होता आणि 3 दिवसांच्या शोधानंतर आज त्याचा मृतदेह बारामतीतल्या नेरळावा कालव्यामध्ये आढळून आलेला आहे. खरं तर या बॉईज हॉस्टेलमधील 2016 पासून 24 मुलं बेपत्ता झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते सध्या गाजतं आहे. या संदर्भात इथल्या स्थानिक लोकांनी विशेषतः शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आरोप केलेला आहे की या बॉईज होमचा जो रेक्टर आहे रॉबर्ट गायकवाड याच्या त्रासाला कंटाळून या मुलानं कॅनलमध्ये जीव दिला असल्याची माहिती किंवा आरोप जो आहे तो स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय आणि त्यामुळे हे प्रकरण कुठेतरी चर्चेत आलेलं आहे. 2 दिवसांपूर्वी हा मुलगा आपल्या मित्रांसोबत बाहेर पळून गेला असं रॉबर्ट गायकवाड यांनी सांगितलेलं होतं. मात्र रॉबर्ट गायकवाड हेच खरे या संदर्भातले खरे आरोपी आहेत असं देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून म्हटलं जातंय. कारण रॉबर्ट गायकवाड हे इथल्या मुलांना जे आहेत ते आपल्या घरी कामाला लावतात, धुणं भांडी करायला लावतात, प्रसंगी झाडून काढायला लावतात, अंग दाबायला लावतात, असे आरोप जे आहेत ते स्थानिक लोकांकडून होत आहेत. आणि या रॉबर्ट गायकवाड यांच्या त्रासाला कंटाळून या मुलांनी पळ काढलेला होता, बॉईज हॉस्टेलमधून पळून गेलेले होते आणि त्यांचा मृतदेह जो तो कॅनलमध्ये सापडल्यानं आता खळबळ उडालेली आहे. खरं तर रॉबर्ट गायकवाड यांच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत त्या प्रशासनाकडे करण्यात आलेल्या होत्या, मात्र त्याची कोणतीही दखल घेतली जात नाही असा देखील आरोप इथल्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे. रॉबर्ट गायकवाड नेमके आहेत तरी कोण असं जर प्रश्न समोर आला तर रॉबर्ट गायकवाड या हॉस्टेलचे अधीक्षक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या या पदावरती कार्यरत आहेत. मात्र समाज कल्याण विभागातील एका अधिकाऱ्याच्या वरहस्तामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही असं देखील म्हटलं जातंय. काल या संदर्भात आम्ही रॉबर्ट गायकवाड यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी मात्र अशा कोणत्याही कारवाई माझ्याकडे आल्या नाहीत, मी प्रत्येक वेळी जबाबदारीनं काम करतोय असं देखील म्हटलेलं होतं. आणि खरं तर रॉबर्ट गायकवाड यांनी हे सगळं प्रकरण जे आहे ते फेटाळून लावलेलं आहे, हे आरोप फेटाळून लावलेले आहेत. रॉबर्ट गायकवाड यांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळी असे प्रसंग घडतात त्यावेळी मी त्या संबंधित कर्मचाऱ्याला शो कॉज नोटीस काढलेली आहे, कारणे दाखवा नोटीस काढलेली आहे. मात्र प्रश्न हाच उरतो की कारणे दाखवा या नोटीसनं अशा मुलांचे जे जीव गेलेले आहेत ते परत येणार आहेत का? कारण 2 दिवसांपूर्वी पासून हे प्रकरण बारामती परिसरामध्ये गाजतं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे तेव्हापासून 2016 पासून ते आतापर्यंत 24 तक्रार जे आहे ते पोलीस ठाण्यात बारामती पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत की मुलं बेपत्ता होत आहेत. मात्र त्यांचं पुढं काय होतं असं वारंवार विचारलं जातंय. आणि आता 2002 मध्ये देखील मुलांचा असाच कॅनलमध्ये पडून मृत्यू झालेला होता आणि आज एक मुलगा या ठिकाणी मरण पावलेला आहे, मृत झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची भूमिका जी स्थानिक लोकांनी घेतलेली आहे की या मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही जोपर्यंत रॉबर्ट गायकवाड यांना अटक केली जात नाही. कॅमेरामॅन तेजस मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.